नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. कारस्थानी प्रिया मुद्दाम अस्मिताला घरी घेऊन आलेली असते. पण पर्स घेऊ, लगेच परत जाऊ, सावकाश, सावकाश. त्याच वेळेला प्रताप काकांचा आवाज येतो अस्मिताला. या सचिनचं नाव जरी काढलं ना तरी माझ्या डोक्यामध्ये तिडीक जाते. आता हे अस्मिताला कळलं तर कसं सहन करेल ती. तर अश्विन म्हणतो, सायली वहिनी, तू नक्की साक्षीलाच बघितलं सचिन बरोबर? सायली म्हणते, मी मागे पण एक साक्षीला बघितलं होतं आणि यांना सांगितलं पण यांनी ती गोष्ट मनावर घेतली नाही. पण माझ्याकडे आज पुरावा आहे. सर्वांना ती फोटो दाखवते. आणि हे सगळं बोलणं अस्मिताने ऐकलेलं असतं. तर प्रिया मनामध्ये म्हणत असते, मला हेच तर पाहिजे होतं की अस्मिताने सगळं ऐकलं पाहिजे. ती परत दरवाजाजवळ घेऊन येते अस्मिताला. तर प्रिया परत अजून तिचे कानं भरते. सचिनचं अफेअर साक्षी शिकरेबरोबर चालू होतं. हो, त्याचं अफेअर होतं, पण दुसरी कोणीतरी मुलगी असेल ना. पण ती देखील साक्षी शिकरे? तर कल्पना काकू म्हणतात, आपण अस्मिताकडे बघून सगळं सहन करत होतो, शांत होतो, पण या सगळ्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. तर प्रताप काका म्हणतात, अर्जुन त्याला माझ्यासमोर घेऊ नये, मी स्वतः त्याचा जीव घेईल. चैतन्य म्हणतो, तुम्ही 1 मिनिट थांबतात का? सगळे शांत व्हा. त्यातली एकही गोष्ट अस्मिताला कळता कामा नये, नाहीतर सगळं अवघड होऊन बसेल. हे सगळं ऐकल्यानंतर अस्मिताला त्रास व्हायला लागतो. ती आई ग ओरडते तर सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. सगळे अस्मिताकडे धावत येतात. तर अस्मिता खाली पडते. अश्विन तिला पाणी देतो, पण ती धक्क्यानेच बेशुद्ध झालेली असते. सगळेच तिला आवाज देतात, पण ती काही शुद्धीवर येत नाही. आणि प्रियाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. ती बरोबर सर्वांना या प्रकरणात अडकवलं म्हणजे तिच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. अश्विन ॲम्ब्युलन्सला फोन लावतो. तर दुसरीकडे साक्षी सचिनला विचारते, का नाही सांगितलं? सचिन तर खूप घाबरलेला असतो. अस्मिता तुझ्या बाळाची आई होणार आहे, का लपवलं माझ्यापासून? तर सचिन विचारतो, तुला कसं कळलं की अस्मिता माझी बायको येते? तर साक्षी म्हणते, तुला मी मूर्ख वाटते? बोलत असताना त्याचा बोट ती वाकडा करते आणि हात पण दाबत असते. सचिनला त्रास होत असतो या गोष्टीने. या वेळेला सायको झालेली साक्षी शिकरे दिसते त्याला की ती कुठल्याही थराला जाऊ शकते. सचिन उठतो आणि सांगतो, मी तुझ्यापासून काही लपवणार नव्हतं, तुला सांगणारच होतं. तर साक्षीमध्येच हसायला लागते. अच्छा, तू मला सांगणार होता? बरं, 1 मिनिटासाठी आपण मानू की तू मला सगळं सांगितलं. मागचं सगळं विसरून जाऊया, ठीक आहे? खूप प्रेम करतो ना माझ्यावर? सचिन पण हो म्हणतो. तर साक्षी चिडूनच म्हणते, त्या अस्मिताकडे जाण्याची काय गरज आहे? दुसरीकडे अस्मिताला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. सगळे खूपच घाबरलेले असतात. तेव्हा कल्पना काकू अश्विनला म्हणतात, अश्विन तू नाही जाणार मध्ये? तेव्हा अश्विन सांगतो, मध्ये जाण्याचा अधिकार फक्त बाळाच्या वडिलांनाच असतो आणि तो तरी ते नाही आहे. अर्जुन पण विचारतो, काही जरी झालं तर अस्मिता ताईला काही होणार नाही ना? ती ठीक तर आहे ना? खूप घाबरलेला असतो अर्जुन पण. अश्विन म्हणतो, घाबरू नको दादा, सगळं काही ठीक होईल. आणि सायली पण कल्पना काकूंना धीर देते. अर्जुन खूप चिडलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन तू थोडा शांत हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, शांत कसा हो? अस्मिता ताईची तब्येत बघतोय ना? त्या सचिनला मी जिवंत सोडणार नाही. पोलिसांना फोन करतो, सचिनचं लाईव्ह लोकेशन मला पाठवा आणि मला खात्री आहे की साक्षी शिकरे पण त्याच्यासोबतच असेल. तर सायली त्याला सांगते, तुम्ही दोघंही पोलीस स्टेशनला जा, इथे मी आहे. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. तर साक्षी सचिनला विचारत असते, का गेला होता तू तिकडे? तेव्हाच तिला क्रेडिट कार्ड दिसतं अस्मिताचं. हो अच्छा, यासाठी तू अस्मिताकडे जातो का? ते कार्ड तोडून फेकून देते. तुला किती पैसे पाहिजे होते मला सांगायचं ना? थांब 1 मिनटं थांब, मी आणते. रूममध्ये जाऊन काही दागिने आणि पैसे घेऊन येते. घे, तुला हेच पाहिजे ना? हे खूप थोडे, तुला पाहिजे तेवढे मी पैसे देऊ शकते. सचिन मनातच विचार करतो, साक्षी थोडी वेगळे वागते, पण या पैसे आणि दागिन्यासाठी तिला सहन करावं लागेल. मी काय म्हणतो, तेवढं तो पैसे उचलायला लागतो. तर साक्षी म्हणते, हात लावू नको त्याला, तुला हे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा तू मला वचन देशील तू अस्मिताकडे परत कधीच जाणार नाही. त्याच वेळेला तिथे पोलीस आलेले असतात. साक्षी आणि सचिनला बुटांचा आवाज येतो. खिडकीतनं बघते तर समोर तिला पोलीस दिसतात. तर सचिन तर खूप घाबरतो, मला या सगळ्या भानगडीत नाही पडायचे. दोघंही लपून बसतात आणि पोलीसमध्ये येतात, पण त्यांना काही ते सापडत नाही. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य गाडीमध्ये असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, आपल्याला त्या माणसाने काय सांगितलं होतं? महिपत शिकरेच्या घरातनं कोणाला तरी बाहेर पडताना पाहिलं आहे, म्हणजे तिथे साक्षी शिकरे पण असू शकते ना? तर आपण तिथे जाऊन बघितलं पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो असू शकतं, आपण तिकडेच जाऊया. त्याच वेळेला अर्जुनला
पोलिसांचा फोन येतो. आम्ही मैपत चिकरेच्या घरी जाऊन पाहिलं, पण मध्ये कोणीही दिसलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण मी सचिन दीक्षितचा तुम्हाला नंबर पाठवला आहे, त्याचं लाईव्ह लोकेशन मला पाठवा. सध्या नंबर बंद येतो आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हो ठीक आहे, मी पाठवतो. अर्जुनला लाईव्ह लोकेशन येतो, त्या दिशेने तो जायला निघतो. तर दुसरीकडे कल्पना काकू रडत असतात. तर सायली त्यांना धीर देते. हे बघा आई, आज अशाही अस्मिताताई अस्वस्थच होत्या ना, त्यांना आपल्याला दवाखान्यात आणावंच लागलं असतं. आणि टेन्शन घेऊ नका, त्यांची डिलिव्हरी नॉर्मलच होईल. अश्विन पण म्हणतो, हो मम्मा, अजिबात टेन्शन घेऊ नको, डॉक्टरांची पूर्ण टीम आहे मध्ये, अस्मिताईची डिलिव्हरी व्यवस्थितच होईल. अर्जुन चैतन्य दिलेल्या लोकेशनवर आलेले असतात, पण तिथे कुठल्याही प्रकारची वस्ती नसते आणि कोणी दिसत पण नाही तिथे. ते परत पुढे शोधायला जातात. तर प्रिया घरी मस्त झोपलेली असते आणि ती म्हणते, माझा प्लॅन किती करेक्ट टायमिंगवर वर्क झाला, असं मी विचार पण नव्हता केला एवढं सगळं व्यवस्थित होईल. समजा अस्मिता जर गचकली तर अर्जुन सायलीला तोंड वर करायला जागाच राहणार नाही. तेवढंच मला वेळ मिळेल की यांना माझ्या विरोधात काय काय पुरावे मिळाले ते शोधायला. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर आलेले असतात. तेव्हा अश्विन विचारतो, सगळं व्यवस्थित आहे ना मध्ये? तेव्हा डॉक्टर सांगतात, आईची आणि बाळाची तब्येत क्रिटिकल आहे. सायलीला आणि अश्विनला तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अश्विन डॉक्टरांशी बोलायला निघून जातो. तू टेन्शन घेऊ नको, मी आलोच त्यांच्याशी बोलून. तर कल्पना काकू विचारतात सायलीला, काय म्हटले डॉक्टर? ते सायली म्हणते, त्यांचे प्रयत्न चालू आहे, तुम्ही काळजी करू नका आहे. अर्जुनचा फोन येतो प्रताप काकांना, अस्मिताई कशी आहे डॅडा? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे अर्जुन, तू लवकर इथे येतो का? मला खूप खचल्यासारखं वाटतंय रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी लगेच येतो. अर्जुन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो सगळ्यांना धीर देत असतो. सायली पण रडत असते. तेव्हा सायलीला म्हणतो, तूच खचली तर मॉम आणि डॅड पण खचून जातील, तेव्हा तू खंबीर राहणं खूप गरजेचं आहे. तर सगळेच टेन्शनमध्ये असतात, काय होईल ते. त्यानंतर बाळाचा रडण्याचा आवाज येतो. सगळे लगेच खुश होतात. डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतात, कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला आहे. तर अर्जुन विचारतो, पण तर कल्पना काकू म्हणतात, अस्मिताची तब्येत कशी आहे? तर डॉक्टर म्हणतात, अस्मिता पण व्यवस्थित आहे आणि बाळ पण व्यवस्थित आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जसा काही ओसंडून वाहत असतो. अर्जुन अश्विन म्हणतात कल्पना काकूंना, कॉंग्रॅच्युलेशन आजी. तर कल्पना काकू पण दोघांना म्हणतात, तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. सगळे एकमेकाला मिठी मारतात. अर्जुन म्हणतो, मी त्याला इतकं खेळवणार आहे, माझ्या मांडीवर घेईल, असं हातात घ्यायचं आहे मला, असं झालं आहे मला, मी कधी बघणार त्याला. सायली पण विचारते, आपण कधी भेटू शकतो अस्मिता ताईंना? तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिताईला आता वेगळ्या रूममध्ये शिफ्ट करतील, तेव्हा आपण भेटू शकतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की प्रियाने मुद्दाम आणलं होतं अस्मिताला दरवाजाजवळ, जेणेकरून बोलणं सगळं ऐकलं पाहिजे तिने आणि तिला त्रास झाला पाहिजे, म्हणजे आपलं लक्ष प्रियाकडून हटेल आणि सगळं लक्ष अस्मिताकडे राहील. तेव्हा सायली म्हणते, किती खालच्या थराला जाऊ शकते ही प्रिया. त्याच वेळेला तिथे प्रियाचा पहिला बॉयफ्रेंड असतो. त्या दोघांना बोलताना अर्जुन आणि सायलींनी लपून बघितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, हा तर प्रियाचा बॉयफ्रेंड आहे, सँडी. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा प्रियाचा बॉयफ्रेंड आहे, त्याला तर भेटावंच लागेल. हा भाग इथे संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.